नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सकाळी आता वाजलेले आहेत 7 आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. काय काय केलेलं आहे, दूध गरम केले, चहा केला आणि भाजीची तयारी चाललेली आहे. आंघोळ वगैरे सगळं काही माझं आटोपलेलं आहे, देवपूजा झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला लागलेली आहे. तर हे आमचं आहे मनी प्लांट आणि ते कांद्याची पात करणार आहे. तर कांद्याची पातीची तयारी करून ठेवली. मी डाळ वगैरे भिजवून ठेवली. डाळ त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची टाकणार होते. तर बघा किती आपण धडपड केली, पळापळ केली, काय केली, तर शेवटी गृहिणी ती गृहिणी. आपल्याला कोणी या गोष्टीचे पैसे देत नाही, त्यामुळे आपल्याला काहीतरी स्वतःसाठी धडपड करावीच लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी करून आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणून ही सगळा आटापिटा तर इतकी धावपळ, इतकी पळापळ करूनही आपल्या हाती जर काही लागलं नाही, आपल्याला किती मनस्ताप होत असेल सांगा बघू. तर असंच काहीतरी माझ्यासोबत घडते. त्यामुळे मी काय करते, इकडे कॅमेरा ठेव, तिकडे कॅमेरा ठेव, इकडे कॅमेरा ठेव, असंच आपलं आयुष्यसुद्धा ॲडजस्ट करत करत आपण बायका जगत असतो. तसं माझं झालं आहे. ते कुठून मला काय कसं शूट करता येईल हे मी बघते. ब्लॉगिंगची सुरुवात करते. आपलं काय आता हे वय नाही आहे पळून ब्लॉगिंग करायचं, पण ठीक आहे, चला कोणी कुठेही ॲडजस्ट होईल तिथून काहीतरी शूट घेण्याचा मी प्रयत्न करते. हा छोटासा प्रयत्न माझा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी निवडते कांद्याची पात, डाळ भिजवून ठेवलेले आणि पाण्याची वेळ झालेली असते आमची. तर कांद्याची पात निवडून घेते. तर असंख्य विचार होते की आपलं आयुष्य खरंच असं तसं घालवू नका राहून. बायकांना तर खूप चूल आणि मूल ह्याच्यामध्ये आपण अख्खं आयुष्य घालवत आणि मग नंतर वय झाल्यानंतर लक्षात आले आपण तर काहीच केलं नाही, आपल्या हाती तर काहीच नाही, असं मनस्ताप व्हायला नको. तर तसं काही तुमच्यासोबत होत असेल तर वेळीच सावधवान आपले काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करा. तर माझा हा छोटासा प्रयत्न त्यासाठीच आहे. ब्लॉगिंग करायचं परत मी सुरुवात करते कारण मी तुम्हाला काही छोट्या मोठ्या रेसिपीज शेअर करायचा विचार करते. तर त्यासाठी आधी मी कॅमेरा फ्रेंडली होण्यासाठी हे छोटे मोठे व्हिडिओ बनवते. तर वेळ नसतो, कधी माझा मोबाईल खूप खराब झाला, पण हा मोबाईल मी खरं तर याचसाठी घेतला होता की मला व्लॉगिंग स्टार्ट करायचं, पण मला काही तसा वेळ आला नाही. म्हणतात ना की आपण जसं ठरवतो तसं काय आपल्यासोबत घडत नाही, खास करून महिलांसोबत. तर आपल्याला सगळं आपलं आयुष्य असं ॲडजस्ट करत करत जगायचं असतं, त्यामुळं हे आपल्या आयुष्यात असं काही घडत नाही. तर चला मग. तर भाजी निवडत असायचं तोपर्यंत आलं पाणी, त्यामुळे म्हणलं ते बाजूला सगळं ठेवलं आणि पाणी. सकाळी कसं असतं ना, मला तरी दशा अवतार असतात, म्हणजे 10 हात असतात, 10 हातांनी कामं करतात. एक डोकं वापरायचं आणि 10 गोष्टी करायच्या. तर हे असं सगळं चाललेलं असतं. त्यामुळे म्हणलं आधी पाणी भरून घ्यावं आणि मग पोट आवरावा. तरी ते मी पाणी भरून घेते. आपले व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करून म्हणजे छान छान असं रेसिपीज शेअर करणार. कारण ऑलरेडी माझं एक रेसिपीचं चॅनल होतं, पण व्याप वाढल्यामुळे नाही आता करत. चला तर मग भेटू परत नव्याच अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.